पुण्यामधून बिझनेस करतो मित्र. जसं तुम्ही आज इथं बसलेत तसं मी काही दिवसापूर्वी एक आरटीपी अटेंड केला होता. पण तत्पूर्वी मी सनेच्या अगोदर माझं पूर्ण प्रोफाईल सांगेल. माझं प्रोफेशन होतं डॉक्टर आणि माझं प्रॅक्टिस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. पण माझ्या वडिलांना घरामध्ये एक थोडा प्रॉब्लेम झाला होता, जो की पॅरालिसिसचा आजार झाला होता मित्र. आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेऊन अक्षरशः आम्ही सगळे थकलो होतो. मी स्वतः डॉक्टर असताना सुद्धा आम्ही सगळे थकलो होतो मित्र. आणि माझ्या आयुष्यामध्ये ही सनेची संधी आली आणि आपलं जे काही एक प्रोडक्ट होतं, जे की सगळ्यांच्या आवडीचं आपलं आहे, ते आकाई सोना प्रोडक्ट. आणि मी ते आकाई सोना प्रोडक्ट माझ्या स्वतःच्या वडिलांवरती यूज केलं मित्र. वडील होते एसटी मध्ये ड्रायव्हर, त्याच्यामुळे अर्धांग वायू झाला होता. या हाताने गिअर टाकून अर्धांग वायू झाला होता आणि त्याच्यामुळे बाहेर ट्रीटमेंट करून आम्ही थकलो होतो मित्र. आकाई सोना ज्यावेळेस घेतलं, फक्त एका महिन्यात जे बेडवरती माझे वडील होते त्याचे चालायला लागले मित्र. मला प्रोडक्ट बद्दल खरंच खूप अभिमान आहे. जे आकाई सोना तुम्ही सगळे घेताय, मला रिझल्ट आला. मला वाटलं जर माझे वडील जे बेडवरती आहेत तर एक महिन्यामध्ये आकाई सोना घेऊन जर चालू शकतात, तर मार्केटमध्ये अशी लाखो हजारो लोक आहेत, त्यांना सुद्धा या प्रोडक्टची गरज आहे मित्र. आणि त्या प्रोडक्टला फक्त लोकांना शेअर करत गेलो. शेअर करताना बघा मित्र, मी डॉक्टर आहे, बरोबर आहे. मला सुद्धा इगो होता की मी डॉक्टर आहे, मी शिकलोय, हे काही शिकायची गरज नाही, आरटीपी एलडीपी अशी काही गरज नाहीये. आणि मित्र खरं सांगतो, सुरुवातीचे काही दिवस मी काम करत गेलो, पण त्याच्यामध्ये काही चुका झाल्या माझ्याकडून. पण जसं मला आपल्या सगळ्यांचे महागुरु मेंटॉर डॉक्टर अशोक तोडमल सर सिस्टमला सरेंडर झालो, त्यांच्या विचाराला सरेंडर झालो मित्र. आणि सर ज्या पद्धतीने सांगत गेले त्या पद्धतीने ऐकत गेलो मित्र. ऐकता ऐकता आज हजारोच्या लोकांच्या घरामध्ये हे आकाई सोना किंवा आपले जे काही जे प्रोडक्ट आहेत पोहोचवत गेलो. आणि त्याच्या माध्यमातून आज आतापर्यंत सनेचं इन्कम 2,68,00,000 पोहोचलं. झाले मित्र. पण डॉक्टर म्हणल्याच्या नंतर इगो असतो, प्रॅक्टिस चांगला असतो, कुणाचं ऐकत नसतो मित्र, बरोबर आहे ना. शिकलेलो असतो ना आपण. पण मार्केटमध्ये खरंच समजलं, आणि मार्केटमध्ये आणि घरी पण घरचेही लोक म्हणायचे शिकलेले लोक खूपच हुकलेले असतात, कुणाचं ऐकतच नाही. हॅलो, बरोबर आहे ना. पण मी खरंच मित्र ऐकत नव्हतो. जसं जसं आरटीपी अटेंड करत गेलो, जसं जसं एलडीपी अटेंड करत गेलो. कारण का बघा, एका डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं माहिती आहे, चिडफाड कसं करायचं माहिती आहे. डॉक्टर तिकडचा तज्ञ झाला त्यांच्या प्रोफेशनचं, बरोबर आहे. पण सनेचा तज्ञ कुणी नाही आतापर्यंत होऊ नाही शकलं. इथं फक्त शिकावं लागलं मित्र. शिकत गेलो. शिकल्याच्या नंतर खरंच समजलं आपण खूप चुकीच्या पद्धतीने बिझनेस करत होतो. आणि शिकल्याच्या नंतर शिकता शिकता अचिव्हमेंट एवढी झाली मित्र, आज पुण्यासारख्या ठिकाणी 2-2 घरं घेऊ शकलो, 2-2 गाड्या घेऊ शकलो. आणि आज जवळजवळ 8 ते 9 फॉरेन ट्रिप अचीव्ह करू शकलो. फक्त ही कमाल आहे फक्त ESI सिस्टमची मित्र. जसं तुम्ही आज गेले 2 दिवस झाला ऐकतायत मित्र. आणि आपण खरंच खूप नशीबवान आहे, अशोक सरांसारखे आपल्याला मेंटॉर भेटलेत मित्र. जसं आता तुम्ही 2 दिवस ऐकत गेलेत, पुढचा सेशन फक्त लक्ष देऊन ऐका. 100% तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्र. आणि जर सिस्टमला फॉलो करून जर तुम्ही काम करत गेले मित्र, तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय सर.